ब्रेकिंग न्यूज. वाई मॅप्रो कंपनी विरोधात संतापाचा स्फोट. राज्यमंत्री जयदीप कवाडेंचा अधिकाऱ्यांना थेट इशारा. सेंदूरजणे प्रदूषण प्रकरण. मॅप्रो कंपनीमुळे सेंदूरजणे गाव प्रदूषणाच्या विळख्यात. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा एल्गार. राज्यमंत्री जयदीप कवाडे यांचे MPCB अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश. वाई तालुक्यातील सेंदूरजणे गावाच्या हद्दीतील मॅप्रो कंपनीमुळे जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण होत असल्याचा गंभीर आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पार्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दर्जा प्राप्त महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मॅप्रो कंपनीकडून अनेक वर्षापासून दूषित सांडपाणी आणि प्रदूषणाचा त्रास होत असून कंपनीचे दूषित पाणी परिसरातील विहिरींमध्ये मिसळल्याने विहिरींचे पाणी प्रदूषित झाले आहे. तसेच आजूबाजूच्या शेतीवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यासह शेतीचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात अनेक वेळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा येथे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीने केला आहे. विशेष म्हणजे MPCBचे अधिकारी अमोल सतपुते हे तक्रारदारांना समाधानकारक उत्तरे न देता कंपनीच्याच बाजू घेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री जयदीपभाई कवाडे यांनी अधिकारी अमोल सातपुते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कठोर शब्दात इशारा दिला. धनदाडग्यांची बाजू घेऊ नका, गोरगरिबांना न्याय द्या, तातडीने मॅप्रो कंपनीवर कारवाई करा, अन्यथा तुमच्या निलंबनासाठी मला पुढील कारवाईचे निर्देश द्यावे लागतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. पीपल्स रिपब्लिकन पार्टीने मॅप्रो कंपनीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप करत कंपनी तात्काळ सील करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या काही दिवसात या निवेदनावर ठोस कारवाई झाली नाही तर MPCBचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची राज्यमंत्री जयदीपभाई कवाडे यांच्यासमवेत भेट घेऊन मॅप्रो कंपनी सील करण्याची मागणी केली जाईल. तसेच संबंधित अधिकारी अमोल सातपुते यांच्या निलंबनाचीही मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल कांबळे, जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते, राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा संघटक विकास जाधव, अमोल चव्हाण, सचिन अंबिके तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. RPS स्टार न्यूज पत्रकार नित्यानंद मोरे. अशाच बातम्या पाहण्यासाठी RPS स्टार न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी अमोल सातपुते यांच्याकडे एका कंपनीच्या तक्रारी, दूषित पाण्याच्या तक्रारी संदर्भात तक्रार करायला आल्याच्या नंतर अधिकाऱ्याकडे जिल्हाभरातून लोक आपल्या व्यथा मांडण्याकरिता येतात, परंतु हिथं आल्यानंतर त्या व्यक्तांची खिल्ली कशी उडवली जाते हे अमोल सातपुते नावाच्या अधिकाऱ्याकडे पाहिल्यानंतर कळतं. आम्ही आज त्यांना या ठिकाणी व्हिजिट दिली आणि त्यांच्याकडे प्रणित मोरेंनी त्यांची जी काही तक्रार होती ती तक्रार मांडली. परंतु तक्रार मांडत असताना तुम्ही तक्रार करू नका, सदरची कंपनी ही अत्यंत प्रामाणिक कंपनी आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून 2-4 लोकांना रोजगार मिळालेला आहे. आता ती 2-4 लोक यांच्या जवळची आहेत का असा असणारा प्रश्न आहे. आणि आम्ही कारवाई करून देखील अथवा व्हिजिट करून देखील त्या कंपनीचं तुम्ही काही करू शकत नाही. हा गोडपणातलं दम देण्याचं काम या प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नेमलेल्या अधिकारी अमोल सातपुतेने केलेलं आहे. म्हणून माझी या विभागाच्या अध्यक्षांना विनंती आहे, तात्काळ असल्या अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे, त्याचे आणि कंपनीचे काय लागेबंदे आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि पुढील विषयासंदर्भात या कंपनीनं मांडलेल्या उच्चांकासंदर्भात, आपल्या मनमानी कारभारासंदर्भात जे काही म्हणणं आहे ते आता आमच्या जिल्ह्याचे नेते प्रणित मोरे हे सांगतील. आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय जोगेंद्र कवाडे सर, या महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री जयदीपभाई कवाडे
जिल्ह्याचे अध्यक्ष विकास कांबळे यांच्या सगळ्यांच्या दिशानिर्देशानुसार आम्ही अमोल सातपुते जे उपप्रादेशिक अधिकारी आहेत महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे त्यांची भेट घेतली. विषय असा की मॅप्रो कंपनी शेंदूरजण आधीच सुरू झाल्यापासून मॅप्रोनं उन्माद मांडलाय. 4-5 शेतकरी मॅनेज करायचे आणि बाकीच्यांच्या शेतात पाणी रात्रीचं सोडायचं. आज पावसामुळे ते सगळं पाणी त्या विहिरींमध्ये आलंय, माणसांना प्यायला पाणी नाही. आम्ही साहेबांना म्हणतोय 48 तासात व्हिजिट करा, तर साहेबांची बोलायची भाषा अशी की मला जेव्हा वाटेल तेव्हा मी व्हिजिट करेल, तुम्ही मला सांगायचं नाही. म्हणजे सामान्य नागरिकांनी यांना काही सांगायचं नाही. यांनी मात्र आमच्या टॅक्सच्या पैशांना फक्त पगार घ्यायचे आणि कंपनीवाल्यांसोबत संगनमत साधून पैसे घ्यायचे. हे यांच्या वागणुकीतून आता उघड झाले. मॅप्रो यांना कारवाई करायची नाही हे आता इथून स्पष्ट झाले. पण आता आम्ही पण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे काही अध्यक्ष सिद्धेश कदम त्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आणि मॅप्रो तर आमच्याच हो, मॅप्रो कारवाई होईल अधिकारी चांगला असेल तर, पण पहिला अमोल सातपुतेंना इथनं रवाना करा, कारण ते काय कारवाई करायला सक्षम नाहीत. एक अर्ज देऊन वर्ष झालं तरी अर्ज निकाली निघत नाही, काय होत नाही. नुसतंच म्हणणार माझ्याकडे 1000 कंपन्या आहेत आणि मला 1000 कंपन्यांना व्हिजिट करायचे. तर मॅप्रो आता कारवाई होती की नाही आम्ही बघतोयच, पण पहिले अमोल सातपुतेंवर कारवाई करा. ह्या मागणीसाठी आता आम्ही इथनं पुढे लढणार आहे, एवढं तिथं सांगतो. आणि मॅप्रो सारख्या धनदांगड माणसांना मागं घालून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे हे अमोल सातपुते साहेब जे पाप करतात त्याची फळं त्यांना ह्या जन्मात पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे मिळतील ह्याची मी इथून शाश्वती देतो. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा विजय. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा विजय. भाई कवाडे तुम आगे बढ़ो. आज मौजे शेंदूरजणे येथील मॅप्रो कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळं जो स्थानिक शेतकऱ्यांना त्रास होतोय त्याची दखल घेण्यासाठी आज आम्ही स्थानिक शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहे. ही तुम्हाला दिसते ही दूषित झालेली विहीर आणि आता आपण ऐकूया स्थानिक शेतकऱ्यांचं याच्यावर काय मत आहे. मी येथील एक बाधित शेतकरी आहे आणि मॅप्रो कंपनीच्या पाण्यामुळं माझी शेती संपूर्ण खराब झाली आहे. पाणी खराब झाले विहिरीचं आणि ह्या पाण्यामुळे माझी संपूर्ण शेती बाद होईल. तरी मॅप्रो कंपनी याची दखल अजिबात घेत नाही. मी वारंवार सांगून किंवा प्रशासनाला आम्ही सांगितलं तरी बी ते काही दखल घेत नाहीत. तरी याची पुढील कारवाई व्यवस्थित व्हावी अशी आमची मागणी आहे सर्व शेतकऱ्यांतर्फे.